काल रेल्वे स्टेशनवर एक टिफिन बॉक्स सापडला, संशयास्पद बेवारशी असा. लोकांची पळापळ झाली, एकीकडेच सगळीकडेच घबराट पसरली. पोलीसही आले, पोलीस बारकाईने बघत होते, सगळे बघेही बघत होते, डब्यापासून सगळे लांब होते. नंतर पोलिसांचा कुत्रा आला, तेव्हा लोकांचा जीव भांड्यात पडला. कुत्र्यांनी टिफिन बॉक्सचा वास बीस घेतला, हुंगून बघितलं, पण डब्यात बॉम्ब नव्हता. डब्यात सापडली ती एका अतिरेक्याने लिहिलेली चिठ्ठी. त्यांनी लिहिलं होतं, महागाईमुळे आता आम्हाला पेट्रोल परवडत नाही, त्यामुळे आम्ही बॉम्बस्फोट या देशात घडवत पण नाही. आणि तुमचा देश बर्बाद करायला आता आमच्या बॉम्बस्फोटाची गरज नाही. 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, सिंचन घोटाळा बास झाला. सदरहू सीमेवर रक्षण भिक्षण करण्यासाठी पहारा देण्यापेक्षा स्वतःच्या देशातल्या कोळशाच्या घोटाळ्याने स्वतःची राख होऊ नये याची काळजी घ्यावी. तुमचा काळजीवाहू अतिरेकी. मंडळी, आजकाल आपल्याला असं वाटतं की बॉम्बस्फोट करणाऱ्यांनाच जर लाज वाटली आणि त्यांनी बॉम्बस्फोट करणं थांबवलं तरच हे बॉम्बस्फोट थांबतील. या सगळ्या दहशतवादी पार्श्वभूमीवर सुद्धा सन्मानानं जगणारी फिनिक्स सारखी उभारी घेणारी माणसं या समाजात आहे. आजच्या या भागात जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामधनं उभी राहिलेली मंडळी सुद्धा आहेत. तेव्हा आजच्या या हप्ताबंदच्या खेळाला सुरुवात करूया. मी आमंत्रित करतो शरद पोंक्षे, स्नेहल खरोसे आणि गुणाजी पाटील यांना. नमस्कार. नमस्कार पाटील. आजच्या आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया शरद पोंक्षे यांच्या बरोबर. शरद, तुझी ओळख हिंदुत्ववादी अशी होत चालली असं तुला वाटतंय का? काय वाईट नाही त्याच्यात, चांगलं आहे ना. हिंदू आहे, हिंदुस्थानात राहतो, तर मी हिंदुत्ववादी आहे तर आहे. बरं, मग अचानक तुला दिग्दर्शक व्हावं असं का वाटलं? मी आयुष्यात पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय असंही नाही. बरं. हौशी रंगभूमीवर असताना एकांकिका स्पर्धांमध्ये बऱ्याच एकांकिका मी डिरेक्ट केल्या आहेत, मला बक्षिसे मिळालेली होती. पण व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर दिग्दर्शक का अभिनय, काहीतरी एका दगडावर पाय ठेवला पाहिजे, नाहीतर कुठेच धड यश मिळत नाही. म्हणून गेली जवळजवळ 18-20 वर्ष फक्त अभिनेता म्हणून अभिनय करत राहिलो. आणि आता एक अशी चालून आली सुवर्ण संधी, म्हणजे नथुराम गोडसेचे जे माऊली प्रोडक्शनचे निर्माते आहेत त्यांचं एक नवीन नाटक येतंय एका क्षणात. तर त्या नाटकात मला आधी रोल कराल का असं विचारलं होतं, पण रोल करावा असं मला काही वाटलं नाही. तेवढा असा फुल लेंग्थ आणि मला जसा हवा तसा रोल नव्हता, पण नाटकाची थीम फारच जबरदस्त होती. तर मी त्यांना म्हटलं की मला जर हे दिग्दर्शन करायला देणार असाल तर मग मी दिग्दर्शन पण करेल आणि रोल पण करेन. अरे वा. तर ते म्हणाले अगदीच, मला तर फारच आवडेल. आणि या नाटकाची गोष्ट काय, कथावस्तू काय? एका क्षणात नावाचं नाटक आहे. येत्या दसऱ्याला 24 ऑक्टोबरला ते रंगभूमीवर येते. आयुष्यामध्ये एका क्षणात अशा अनेक गोष्टी घडत असतात की त्या एका क्षणात आपलं आयुष्य होत्याचं नव्हतंही होतं आणि नव्हत्याचं होतंही होऊ शकतं. बरोबर. तसं ह्या नाटकातल्या जी पात्र आहेत, म्हणजे मी एक रोल करतोय आणि अश्विनी एकबोटे एक रोल करतायत, त्या आपल्याकडे आलेल्या आहेत आज. बरं. तर ह्या दोघांच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडतात, ह्यांच्या नात्यातल्या नात्याची गोष्ट आहे ही. बरं. नातं क्षणाक्षणाला बदलत राहतं, पण ते बदलण्यासाठी त्यांच्या आयुष्यात जी घटना घडलेली आहे ती घटना फार महत्वाची आहे. अश्विनी ताई, तू आम्हाला येऊन त्या नाटकामधलं काही तुझं स्वागत म्हणून दाखवशील का? जरूर जरूर, मला आवडेल. ती जी स्त्री आहे ती खूप सहन करत आलेली आहे आणि एका क्षणाला तिचा या सगळ्या गोष्टींचा स्फोट होतो. ती डॉक्टरांशी, मानसोपचार तज्ज्ञांशी बोलत असते. ती प्रेग्नंट असते, त्यामुळे तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका असं डॉक्टर म्हणतात आणि म्हणतात थोडे दिवस सहन करा, त्रास करून घेऊ नका. आणि मग त्यावर ती जी रिॲक्ट होते ते मी सादर करते. काय? सहन करायचं, त्रास नाही करून घ्यायचा. किती विचित्र आहे ना डॉक्टर हे. सहन करायचं पण त्रास नाही करून घ्यायचा. काय काय सहन करायचं डॉक्टर, काय काय सहन करायचं मला सांगा ना. तुम्हाला सांगते डॉक्टर, मी माझ्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध प्रीतम बरोबर लग्न केलं, तेव्हा माझ्या बरोबरचे आई वडिलांनी संबंध तोडले. तेव्हा प्रीतमनं मला हेच सांगितलं, सहन करायचं प्रेरणा, त्रास नाही करून घ्यायचा. आता मी आई होणार असताना प्रीतमची मानसिकताच नाही हो मला बायको म्हणून स्वीकारण्याची, तर तुम्ही मला सांगताय सहन करायचं, त्रास नाही करून घ्यायचा.
डॉक्टर या 4 भिंतीतला त्रास परवडला. खरं सांगते, या 4 भिंतीतला त्रास परवडला, पण बाहेर तर याहून भयानक परिस्थिती आहे हो. कुणी येतं एक नारळ फोडावा ना, इतक्या सहजपणे बॉम्बस्फोट घडवून आणतं. हजारोंचं आयुष्य त्याचं मातीमोल होऊन जातं. कुणी आयुष्यभरासाठी पांगळा, कुणी आंधळा, तर कुणी आयुष्यभरासाठी वेडा. पण कुणाला ना याचं काहीच वाटत नाही डॉक्टर, कारण सगळ्यांनी ठरवलंय सहन करायचं, त्रास नाही करून घ्यायचा. हा, सहन करायचं, त्रास नाही करून घ्यायचा. ही जी काही आपली सगळ्यांची मानसिकता होत चालली आहे ना डॉक्टर, हे आपल्या सगळ्यांच्या बधीरपणाचं तर लक्षण नाहीये ना. धन्यवाद. वा, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर एका क्षणात हे एक जोरदार नाटक मराठी व्यावसायिक रंगभूमीवर येतंय. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला. शरद पोंक्षे खेळतायत 2 लाख रुपयांसाठी. पहिला प्रश्न शरद पोंक्षेंसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. एक गाणं ऐकूया. कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. मैं कौन हूँ तुमसे मैं क्या कहूँ, है सच तो ये दोस्त तो हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे? ए ओ डार्लिंग ये है इंडिया, बी फिर भी दिल है हिंदुस्तानी, सी 1 2 का 4, डी येस बॉस. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुला मदतीचा हात घ्यावासा वाटतोय? घ्यावाच लागणार. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात शरद पोंक्षेंना पहिल्याच प्रश्नासाठी घ्यायचा आहे. फिर भी दिल है हिंदुस्तानी. आणि गुणाजी साहेबांना? गुणाजी साहेब तेच आहे. तेच आहे. तुम्ही तर पिक्चर पाहता का नाही असंच वाटतं तुमच्याकडे. फिर भी दिल है हिंदुस्तानी असं उत्तर शरद पोंक्षेंनी दिलंय. स्नेहलताईंवर विश्वास ठेवलाय आणि हे उत्तर बरोबर आहे. 10% रक्कम शरद पोंक्षेंच्या खात्यात जमा. शरद, BST मध्ये तू नोकरी करत होतास, तर तू BST ची नोकरी करत मग व्यावसायिक अभिनेता म्हणून खूप नाव कमावलंस. तर ह्या प्रवासाविषयी आम्हाला सांग ना. खूप खडतर होता प्रवास. बरं. पण एकदा असं वाटतं की तो खडतर असायला हवा. बर. कारण ते चिमटे बसल्याशिवाय, डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय, भुकेल्या पोटी दिवस काढल्याशिवाय, कित्येक किलोमीटरचा प्रवास रिक्षा टॅक्सीचे पैसे परवडत नाहीत म्हणून जुहूच्या गल्ल्यांमध्ये फोटो घेऊन जे चालत फिरावं लागतं आणि घामाघूम झालेल्या अवस्थेत आपण त्या बंगल्यात पोचतो आणि त्यांना सांगतो की मी नट आहे, तेव्हा ते फार साशंकतेने बघतात. हे सगळं व्हायला हवं. त्याशिवाय चेहऱ्यावरचे भाव उमटत नाहीत, चेहऱ्यावरच्या रेषा हलण्याला लागत नाहीत. बरं, त्या काळातला एखादा प्रसंग आठवतो का आम्हाला सांगावा असा वाटेल असा? एक खूप गमतीदार प्रसंग होता. एका मालिकेच्या शूटिंगसाठी म्हणून मी गेलो होतो. एका गड्याचा रोल दिला मला. बरं. मला 8:30ला बोलवलं होतं. साधारण 1:30-2 वाजले तरी माझा काही शॉट येईना. बरं. आणि थोड्या वेळाने प्रोडक्शन मॅनेजर मला म्हणाला, अरे तुझ्या कमरेला पट्टा आहे, चांगला पट्टा आहे, तर जरा तो दे ना, आपल्या त्या हिरोला घालायचा आहे. हां. तर मी आपलं दिलं कोऑपरेट करायचं म्हणून. तर तो पट्टा दिला, त्यांनी त्या हिरोनी घातला, त्याचे शॉट वगैरे. रात्री 9 वाजता मला एक शॉट होता, चहा आणून ठेवायचा. तेवढा मी ठेवला, माझं पॅकअप झालं आणि मी त्यांना म्हटलं पट्टा. तो म्हणलं 5 वाजता त्या हिरो पॅकअप झाला ना, तो गेला पट्टा घालून. तो पट्टाही गेला. नंतर मी 2 एपिसोड घरी सांगून ठेवलं होतं हे बघा म्हणून. तर त्या 2 एपिसोड मध्ये तो गडी दिसलाच नाही रे कधी. फक्त त्याचा पट्टा दिसला हिरोच्या कमरेला. शरद पोंक्षेंसाठी घे दमाना राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा. मिकी माऊसच्या प्रेयसीचे नाव काय? ए मिनी, बी जिनी, सी जेनी, डी विनी. काय मला मुद्दाम काढलेत काय असे प्रश्न सगळे जे मी बघतच नाही ते मला काय विचारताय? जिनी. जिनी अशा उत्तराची एंट्री शरद पोंक्षेंनी केली.
अश्विनीताई, तुम्हाला माहिती आहे उत्तर या प्रश्नाचं? मिनी. शरद पोंक्षेंचं हे उत्तर चुकलेलं आहे, कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिनी असं आहे. तुला जर मंत्री केलं तर कुठल्या खात्याचा मंत्री व्हायला तुला आवडेल? मुख्यमंत्री व्हायला आवडेल. बर, काय करशील मुख्यमंत्री झाला असतं? जी आपली संपूर्ण बाबासाहेबांनी जी आपल्याला घटना लिहून दिलेली आहे, त्याच्यात ज्या घटना आहेत त्या सगळ्या वाचेन आणि फक्त त्या अंमलात आणायचा प्रयत्न करणार. बाकी काहीच करायची गरज नाहीये. अत्यंत कठोरपणे त्या अंमलात आणायच्या, बरोबर, की सगळे असे सरळ येतात की नाही बघ. मग आता हा भ्रष्टाचार चाललाय ते बघून कसं वाटतं रे? दररोज पेपर उघडला की एक घोटाळा. फारच यातना होतात, फार त्रास होतो. आपल्यासारख्या सेन्सिटिव्ह देशभक्तांना भयंकर त्रास होतो त्याचा. पण पुढे काय होईल असं वाटतं? मग काय नाही, भयंकर अराजकतेकडे चाललेले आहोत आपण. पण यातनं काही आशावादी मार्ग निघेल असं वाटतं का? श्रीकृष्ण म्हणून गेलाय ना, जेव्हा जेव्हा सगळं संपलं असं वाटेल त्या त्या वेळेला मी जन्म घेईन, त्याची वाट बघतोय आम्ही सगळेजण. मीच म्हणजे सगळ्या सामान्य लोकांच्या वतीनं बोलतोय मी. नरेंद्र मोदींबद्दल तुला काय वाटतं? मला भयंकर आवडतात. मला अशी इच्छा आहे की त्यांनी या देशाचं पंतप्रधान व्हावं 2014 सालानंतर. बरं बरं बरं. म्हणजे मी या कार्यक्रमातून आवाहन करतो सर्वांना. मी काय बीजेपीचा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही, आधीच क्लिअर करतो. पण मोदींबद्दल मला वाटतं की मोदींसारखा एक पंतप्रधान या देशावर आता गरज आहे त्याची. बरं, पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये शरद पोंक्षेंसाठी विचारा. ट्विन टॉवरची जागा कोणत्या नावाने ओळखली जाते? ए ग्राउंड झिरो, बी झिरो पॉइंट, सी लिबर्टी पॉइंट, डी पीसलँड. पीसलँड. शरदचं हेही उत्तर चुकलेलं आहे. ग्राउंड झिरो हे उत्तर बरोबर आहे, ग्राउंड झिरो. पण आता नव्याने ते बांधकाम होतंय तेव्हा आता आपण झिरो ग्राउंड म्हणायचं नाही असं त्यांनी ठरवलंय. तिथल्या महापौरांनी सांगितले की ग्राउंड झिरो म्हणायचं नाही आपण त्या गोष्टीला. आधी ग्राउंड झिरो असे या नावानेच ओळखली जायचे. पण आता ते पुन्हा फिनिक्स सारखी भरारी घेऊ इच्छित आहेत. पुन्हा ट्विन टॉवर तिथे उभं राहणार आणि दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा डिस्ट्रक्शनला त्यांनी कन्स्ट्रक्शनची रिॲक्शन द्यायची असं ठरवलेलं आहे. शरद, मला सांग, तुला आजपर्यंत तुझ्या कामाबद्दल मिळालेली सर्वोत्तम दात कोणती? एक गमतीदार आहे, जरा ती सांगतो. म्हणजे कोल्हापूरला नथुराम गोडसेचा प्रयोग झाला त्याच काळामध्ये झी मराठीवरती वादळवाट नावाची मालिका चालू होती. बरोबर. त्या देवराम खंडागळे हे माझा खलनायक फारच लोकप्रिय झाला होता. बरोबर. कोल्हापूरला प्रयोग होता केशवराव भोसलेला, आणि कुलकर्णी नावाचे शाळेतले रिटायर शिक्षक आणि त्यांची बायको भेटायला आली. बरं. नाटक संपल्यानंतर भेटले, रडले वगैरे. ते फारच छान काम करता, अक्षरशः नथुराम जिवंत उभा केला वगैरे वगैरे. बाहेर गेले ते निघून. सगळी लोक भेटून मी केशवरावच्या बाहेर आलो आणि समोर परत ते उभे. मग आपण एक आत्ताच गेलेले असल्यामुळे एक स्माईल देतो, तर स्माईल दिल्यावर ते जवळ आले. मला म्हणले काम आहे. म्हटलं लवकर बोला, काही पत्रकार थांबलेत माझ्यासाठी. ते म्हणाले काही नाही, तो तुमचा खंडागळे टीव्हीवर बघतो तर माझ्या मुलाला भीती वाटते की बाप आपला बहुतेक खंडागळेला मारायसाठी म्हणून एखादा काही वस्तू फेकली तर टीव्ही फुटेल, कारण त्यांनी तो हप्त्यावर आणलेला आहे. तर त्यांनी मला ही तिकीटं काढून दिली आणि सांगितलं नथुराम गोडसेला शरद पोंक्षे स्वतः येतात, तर जे काही राग काढायचं त्यांच्यावर काढा. तर मी म्हटलं म्हणजे तुम्ही काय करणार? नाही म्हणाले, मी हाडाचा शिक्षक आहे, परवानगी घेतल्याशिवाय काहीच करणार नाही. मग म्हणजे काय करायचं काय? काय म्हणाले, परवानगी असेल तर तुमच्यातल्या खंडागळेला एक मुस्काडात मारायचे. मी म्हटलं म्हातारे गृहस्थ आहेत, एवढं व्यवस्थित बोलतायत, म्हणजे एखाद्याशी प्रेमाने चापटी मारतील. ते कोल्हापूरचं पाणी ना, छणकन वाजवली आणि लगेच माझा हात धरला, म्हणजे मी प्रतिक्रिया देऊ नये म्हणून. आणि मला म्हणाले माफ करा, बरं वाटलं, खंडागळेला मारली म्हणाले आज मी. फार म्हणजे एक वेगळी दाद खरं तर आज आपल्याला कळली. पण आता म्हणजे यावर हसावं की रडावं? नाही, पण मला ना ती थप्पड हा फार मोठा पुरस्कार वाटला. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न शरद पोंक्षेंसाठीचा. घे दमाना राऊंड मधला विचारा. अग्निशमन दलाच्या गाडीचा रंग साधारणतः कोणता असतो? ए निळा, बी पिवळा, सी काळा, डी लाल. लाल. उत्तराची एंट्री केली की आम्ही ते, आणि हे उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये शरद पोंक्षेंसाठीचा विचारा. हिंदू पुराणानुसार वज्र
हे कोणाचं मुख्य शस्त्र आहे? ए इंद्र, बी ब्रह्मा, सी पवन, डी वरुण. इंद्र. हे उत्तर बरोबर आहे. 2 उत्तर चुकलेली 30% रक्कम शरद पोंक्षेंच्या खात्यात जमा. अजून दे दणादण राऊंड बाकी आहे. दे दणादण राऊंड मध्ये शरद पोंक्षे पोहोचणार की नाही हे ठरवतील स्नेहल खरोसे आणि गुणाजी पाटील साहेब. माझ्यासमोर घे दमानं राऊंड मध्ये स्नेहलताई खरोसे बसलेल्या आहेत. साल 1989 पुण्यात एका जर्मन कुकच्या रेसिपीसह ज्ञानेश्वर खरोसे यांनी उभारली पुणेकरांच्या मनामनात घर करणारी जर्मन बेकरी. 13 फेब्रुवारी 2010 दुसऱ्या दिवशीच्या व्हॅलेंटाईन डेच्या तयारीत तरुणाईच्या उत्साहात सज्ज होती जर्मन बेकरी. पण हा सगळा उत्साह एका मोठ्या बॉम्बस्फोटात धुसर झाला आणि उरल्या जर्मन बेकरीच्या आठवणी. अल्प अर्थसहाय्य, घरच्या जबाबदाऱ्या, भावंडांचं शिक्षण या जबाबदाऱ्या पार पाडत पुणेकरांचा जर्मन बेकरी नावाचा सोनेरी भूतकाळ परत आणू पाहणाऱ्या स्नेहल खरोसे यांना झी मराठी हप्ताबंदच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्नेहलताई, मला सांगा, बेकरी व्यवसायात मराठी माणूस तसा कमी असतो. तुम्ही या व्यवसायाकडे कशा वळलात? मी ऍक्च्युली ह्या व्यवसायात नव्हतीच. माझ्या वडिलांनी हा 1988 मध्ये सुरू केली हा जर्मन बेकरी बिझनेस. आमच्या कोरेगाव पार्क साईटला पुण्यात फॉरेनर बरेचसे येतात, टुरिस्ट. तर त्यांच्या टेस्ट बडसाठी आपलं खाणं त्यांना सूट होत नाही, तिखट असतं म्हणतात. तर त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रोडक्ट्स यूज करून जर्मन बेकरी स्टार्ट केली एका जर्मन कुक सोबत. त्याच्यानंतर ते बिझनेस त्यांनी कंटिन्यू करून करून त्यांचं 1999 मध्ये त्यांची डेथ झाली. मी 8 वर्षाची होते तेव्हा, 4थीतच होते. माझी बहीण 4 वर्षाची आणि माझा भाऊ 1 वर्षाचा. माझ्या भावाला मग कॅन्सर झाला, फर्स्ट स्टेज ल्युकेमिया झाला होता त्याला. त्याच्यानंतर आई कंप्लीट हाऊसवाईफ होती माझे वडील जेव्हा होते तेव्हा. त्यानंतर तिला बिझनेसचा काही नॉलेज नसताना तिने तो बिझनेस खूप जिद्दीने तिने ते पार पाडलं. चुलत्यांचा त्रास होता, सगळं होतं. आणि मला बोर्डिंग स्कूलला पाठवलं तिने. त्यानंतर ती एकटी तिथे असून सगळं तिने सहन केलं, सपोर्टला कोणी नव्हतं. आणि जेव्हा कुठे मी बोर्डिंग म्हणजे झाली 10वी झाल्यानंतर मी पुन्हा आले आणि मी म्हटलं की आता आपण करूयात, म्हणजे आता मी थोडंफार ह्याला पुढे घेऊयात, पण थोडं काहीतरी चांगलं वेगळं करायचं म्हणून मी घेतलं होतं. तर तेवढ्यात झाला बॉम्ब ब्लास्ट. म्हणजे 13 फेब्रुवारी 2010 ला बॉम्ब ब्लास्ट झाला. 3 वर्ष होत आलेत. तर सुरू करण्यात आहे आणि आता 2 महिन्यात बहुतेक सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू होईल माझी बेकरी. बरं, तर सरकारने काही मदत केली की नाही? सरकारने केली, म्हणजे सरकारने ते कॉम्पन्सेट करत नाहीत प्रॉपर्टीवर असं म्हणतात. पण त्यांनी आम्हाला, मराठी माणूस बेकरी चालू करते म्हणून 14,23,000चं आम्हाला त्यांनी कॉम्पन्सेशन केलं. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमची बेकरी उभी राहील. कारण ही गोष्ट म्हणजे सगळीकडेच दहशतवादाच्या विरोधात फिनिक्स प्रमाणे उभं राहण्याची प्रवृत्ती फक्त अमेरिकेतच नाही, आपल्याकडे सुद्धा ती आहे. पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये स्नेहलताईंसाठी विचारा. यापैकी कोणता सिनेमा बॉम्ब स्फोटाशी निगडीत नाही? ए ब्लॅक फ्रायडे, बी डोंबिवली फास्ट, सी मुंबई मेरी जान, डी वेन्सडे. ब्लॅक फ्रायडे. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. डोंबिवली फास्ट असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हरकत नाही, अजून 4 प्रश्न आहेत आणि तुम्हाला मदतीचा हातही बाकी आहे. बरं, मला सांगा स्नेहलताई, ज्या दिवशी ही घटना घडली बॉम्बस्फोटाची, त्या दिवशी तुम्ही कुठे होतात? त्या दिवशी मी घरी होते. 7:15 ब्लास्ट झाला. तर मला माझ्या मॅनेजरचा फोन आला की ब्लास्ट हो गया है, आप आ जाइए. माझ्या पायाखालची ती जमीनच आली. म्हटलं बॉम्ब ब्लास्ट आणि आमच्या ठिकाणी म्हणजे कशासाठी? मग आम्ही निघालो. ते दृश्य पाहून म्हणजे आता सगळं नकोसं झालं होतं मला तिकडे. म्हणजे पूर्णपणे गेली होती माझी बेकरी जशी मी आधी पाहिली होती आणि त्यानंतर मला कल्पनाही नव्हती की असं होऊ शकतं म्हणून. पण काय दृश्य होतं, कसं? मी जेव्हा तिथे गेले तेव्हा ॲम्ब्युलन्स वगैरे होते, तर बॉडीज घेऊन जात होते. तर समोरच्या हॉटेलवर सगळं म्हणजे चितड्या उडल्या होत्या अक्षरशः. म्हणजे एकाचं पाय कुठे तर एकाचं काय कुठे. तर मला म्हणजे ते बघणं म्हणजे अवघड झालं होतं. आणि त्यात माझा एक जो कामगार होता त्याच्या हातात ब्लास्ट झाला.
तर त्यालाही आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो ओळखू शकत नव्हतो आम्ही त्याला. इतकं त्याची म्हणजे परिस्थिती इतकी वाईट त्याची झाली होती. दहशतवाद ही तर प्रवृत्ती आहे, पण त्याच्या विरुद्ध असणारी चांगली माणसं आहेत, त्यांची रिॲक्शन म्हणून आपण खचून न जाता पुन्हा उभं राहायचं आणि पुन्हा ते सगळं जशाला तसं करायचं अशी भावना मनात आहे का? नक्कीच आहे. मला करायचं आहे हे सगळं तर माझ्या आई आणि माझ्या भावासाठी. माझी वडील गेल्यानंतर जेवढं कष्ट तिने घेतलंय तेवढंच तीच बेकरी सांभाळण्यासाठी तेच पुन्हा उभारून तिच्या हातात द्यायचंय मला, तेच नव्याने परत. तुम्हाला उभं राहायचंय स्नेहलताई. तुमच्या ह्या आंतरिक शक्तीला माझ्या मनापासून सॅल्यूट, शुभेच्छा. स्नेहलताई, पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये तुमच्यासाठीचा. एक गाणं ऐकूया. हे गाणं कोणत्या सिनेमातलं आहे? ए दे धक्का, बी जत्रा, सी काकस्पर्श, डी नटरंग. नटरंग. आणि स्नेहलताईंचे हे उत्तर बरोबर आहे. नटरंग या सिनेमातलं हे खूप गाजलेलं गाणं आहे. अजय अतुलनी याचं संगीत केलं होतं आणि मराठीमध्ये एक चैतन्य या गाण्याने नटरंग नंतर निर्माण केलं होतं. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये स्नेहलताईंसाठीचा विचारा. पुणे शहरात यापैकी कोणत्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे? ए अंबाबाई, बी चतुर्शृंगी, सी सप्तशृंगी, डी वैष्णव देवी. चतुर्शृंगी. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. स्नेहलताई, दुर्घटना घडली त्यावेळी तुमच्या श्रद्धेला तडा गेला का? नाही गेला. नाही. तो विश्वास अजूनही तसाच आहे? अजूनही आहे. म्हणजे आता 3 वर्ष झालेत. अजून पेशन्स पण आहेत आणि देवावर विश्वास पण तेवढाच आहे. म्हणजे हे लढण्याचं बळ तुम्हाला देवाने दिलंय, तुमच्या श्रद्धेने दिलंय. हो. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये स्नेहलताईंसाठीचा विचारा. पुढील पैकी कोणाचा जन्म सर्वात आधी झाला? ए लोकमान्य टिळक, बी मोतीलाल नेहरू, सी महात्मा गांधी, डी रवींद्रनाथ टागोर. मी मदतीचा हात घे. स्नेहलताईंना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. रवींद्रनाथ टागोर. जसं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तसं मी पण टागोरच म्हणतो. रवींद्रनाथ टागोर असं उत्तर दिले. स्नेहलताई, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. लोकमान्य टिळक असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 1856 साली लोकमान्य टिळकांचा जन्म झाला, सर्वात आधी झाला. हरकत नाही, 2 उत्तर बरोबर, 2 उत्तर चुकीची. एक प्रश्न बाकी आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं की तुमची आणि शरद पोंक्षेंची बरोबरी होईल. स्नेहलताई, एक प्रश्न. या दुर्घटनेनंतर खूप मनापासून आनंद झाला किंवा खूप हसलात अशी घटना घडली का तुमच्या आयुष्यात? मनापासून आनंद जेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटनी पहिलं मदतीचा हात जेव्हा त्यांनी दिला तेव्हा मनापासून मला खरंच म्हणजे तेव्हा मला वाटलं की आता काहीतरी इथून होऊ शकतं. पण आता काय, कुठे अडकलंय तुम्ही? का सुरू नाही केलेली अद्याप? ऍक्च्युली झालं काय होतं, बेकरी हे पूर्णपणे आम्ही बघायचो नाही, तर त्याच्या खाली आम्ही माणसं ठेवली होती कामाला. मॅनेजर होता, तर मॅनेजरकडे पूर्ण जबाबदारी होती, कारण की मी बोले एकटीचं बाई माणसाचं काम नाहीच आहे हे. बरोबर. तर ब्लास्ट झाल्यानंतर दोघं मिळून करणार होतो असं ठरवलं होतं. तर 0 पासून स्टार्ट करायचं म्हटलं तर खर्च पहिला येतोच. तर त्यानंतर आम्ही आर्किटेक्ट पाहिले, त्यांनी आम्हाला कोटेशन दिलं. मग आम्ही विचार करायला लागलो की आता कसं करायचं. मग करता करता आपण मग ठरवलं की हा असं असं करूयात आपण, निम्म असं किंवा काय. नंतर मग झालं असं की आमचा मॅनेजर जो आमच्याबरोबर बेकरी स्टार्ट झाल्यापासून कामाला होता, त्यांनी मग म्हटलं की मला नाही जमणार, मी नाही करू शकत. मग जेव्हा त्यांनी माघार घेतली तेव्हा सगळं मग भार आमच्यावरच आला की तुलाच करायचं म्हणून. तर बेकरीचा जो रेनोव्हेशनचा खर्च होता तो आम्हाला उचलता तेवढं जमलं असतं. इक्विपमेंटचा जो भाग येतो, जो मेन आहे त्याच्यातनं मग ते तिथं अडकलो गेलो. म्हणजे सरकारी मदत तुम्हाला पुरेशी नव्हती?
आम्हाला सगळं नव्यापासून स्टार्ट करायचंच होतं म्हटल्यावर ते मदतीला झालं, पण पुरेशी नाही झालं तेवढं. पुरेशी नाही झाली. नाही. बघायचं आता, प्रयत्न चालू आहेत. पुण्यातली बरीच मंडळी हा कार्यक्रम बघत असेल तर स्नेहल खरोसेंसाठीच आपल्याला खूप विचार करणं, म्हणजे संवेदनशील पुणेकर या गोष्टीचा विचार करतील आणि तुम्हाला मदत निश्चित पोहोचेल याची मला खात्री आहे स्नेहलताई. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहलताई, 5वा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये तुमच्यासाठी. 18व्या शतकाच्या सुरुवातीला कोणत्या देशात केकवर मेणबत्ती जाळण्याची प्रथा सुरू झाली? ए ऑस्ट्रेलिया, बी ग्रेट ब्रिटन, सी जर्मनी, डी रशिया. जर्मनी असं उत्तर दिलंय. तुमचं हे उत्तर बरोबर आहे. या उत्तराबरोबरच आजच्या या स्पर्धेमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शरद पोंक्षेंची 3 उत्तरं बरोबर आहेत, स्नेहलताईंची 3 उत्तरं बरोबर आहेत. घे दमाना राऊंड मध्ये आता आपल्या समोर येतील गुणाजी पाटील. माझ्या समोर घे दमाना राऊंड मध्ये गुणाजी पाटील साहेब बसलेत. पोलीस हवालदार गुणाजी पाटील यांची ही शौर्य गाथा. सर्वांचा डोळा चुकवून जलपा पुजारी नावाची 23 वर्षीय विवाहित महिला वांद्रे वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेते. जीवन मरणाच्या या खेळात बघ्याची भूमिका न घेता वरळी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गुणाजी पाटील तात्काळ समुद्रात उडी घेतात. दगडांनी रक्ताळलेल्या पायासह 20 मिनिटं संघर्ष करत महिलेचे प्राण वाचवतात. पेण तालुक्यातल्या शेतजोई गावातून खडतर प्रयत्नांनी मुंबई पोलीस खात्यात प्रवेश मिळवणाऱ्या आणि महाराष्ट्र पोलीस खात्याच्या तत्परतेचं उदाहरण जगापुढे ठेवणाऱ्या पोलीस हवालदार गुणाजी पाटील यांच्या भावी प्रवासाला झी मराठी हप्ताबंदच्या मनपूर्वक शुभेच्छा. पाटील साहेब, आपण पोलीस खात्यात आहोत याचा अभिमान सगळ्यात जास्त कधी वाटला हो तुम्हाला? ज्या वेळेला शिलिंगवरून जे प्रकार घडलं आणि मीडियावाल्याने उचलून धरलं तेव्हा वाटलं काहीतरी आपण कृत्य केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला इथं बोलवल्याबद्दल झी टीव्हीचा मी अभिनंदन करतो. बरं, आम्हाला वरळी सी लिंकवरचं ते प्रकरण नीट सांगा ना, विस्ताराने सांगा. 12:20 कंट्रोलवरून कॉल आला की एका मुलीने आत्महत्या केली शिलिंगवरून, तुम्ही तात्काळ तिथं पोहोचा. मग आम्ही 5 मिनिटात पोहोचलो सायरन्स वगैरे लावून. आणि पुरे लोक बघ्याची भूमिका करत होते, म्हणजे सगळे बघत होते. काही लोक ट्रॅफिकवाले होडीवाल्यांना बोलत होते की वाचवण्यासाठी या म्हणून. तर मला काय सुचलं, मी माझा वय आता 51 वर्ष आहे आणि मी पहिला सिमर होतो, माझी मुलं पण सिमर आहेत. आता सध्या एक कलकत्त्याला गेला नॅशनल खेळायला. तर मला एवढं म्हणजे मनात असं स्फूर्ती निर्माण झाली, मी ह्या महिलेला वाचू शकतो. मी कपडे काढले, ड्रेस काढला अंगावरचा आणि उडी टाकली शिलिंगवरून. आणि नंतर त्या स्त्रीला मी, त्या बाईला बोललो, म्हणजे मला तू पकडू नकोस, पकडलं आपण दोघे पण जाणार. लांबून बोल, ती असे मान हलवली फक्त, नाही नाही असं म्हटलं. तर मी तिला लांबून अशी पकडली एका हाताला आणि लाटेच्या साहाय्याने कडेला आलो. पण कडेला मला काय लाट घेत नाही कडेला, म्हणजे 3 वेळा असं फेकून दिला, स्टॅमिनाच तुटला म्हणा. तर मग एका वॉचमॅनला सांगितलं, तो बांबू पडलाय, तो मला बांबू दे. त्याच्या साहाय्याने मग मी बांबू त्यांनी दिला, बांबूला धरलं आणि 2 जण कडेला आलो. पण मी एकदम व्याकुळ झालो होतो, एवढा म्हणजे पाण्यातलाही खूप त्रास झाला. मग ती महिला कोण होती? जलपा पुष्पराज पुजारी, व इथं बोरीला राहणारी होती. त्यांचं काहीतरी आपसात घरात भांडणं झाली होती, त्याच्यावरून तिने नैराश्याच्या भरात त्यांनी उडी टाकली, तुम्ही त्यांना वाचवलं. होय. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एका बुडणाऱ्या महिलेला वाचवलं. पाटील साहेब, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. गुणाजी पाटील साहेबांसाठी घे दमान राऊंड मधला पहिला प्रश्न विचारा. बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी वाहतुकीसाठी खुला झाला? ए 2006, बी 2007, सी 2008, डी 2009. (2009) असं उत्तर दिले. पाटील साहेबांचं हे उत्तर बरोबर आहे. 2009 साली बांद्रा वरळी सी लिंक सुरू झालेलं आहे. मला सांगा, तुम्ही बॉडीगार्ड म्हणूनही काम केलंय, कुठल्या कुठल्या नेत्यांबरोबर केलंय? 1996 पासून मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, स्टार्ट तिथून. शरद पवार, पुन्हा भुजबळ साहेब,
ठाकरे साहेब सगळे त्यांच्यात पुरा घराणा, शत्रुघ्न सिन्हा आणि दिलीप कुमार. दिलीप कुमार हा साहेब, हा. बरं मला सांगा पाटील साहेब, बऱ्याचदा बॉडीगार्डच्या जेवणाची काळजी पण घेत नाहीत बरेच नेते आहे हा, ना? हे बरोबर आहे. बरोबर आहे ना? योग्य आहे, हा. म्हणजे ते कसं ते विचारितच नाहीत. नाही काही आता शत्रुघ्न सिन्हा साहेब वगैरे हे विचारायचे तुमची जेवणाची वगैरे सोय झाली का, पण आमचे काही लोक आता पुढचा बोलत नाही. म्हणजे अभिनेत्यांना माणुसकी असते, असते, नेत्यांना असते, नसते असते. पुढचा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये पाटील साहेबांसाठी विचारा. यापैकी कोणत्या कुत्र्याने 1993च्या बॉम्बस्फोटात महत्वाची कामगिरी बजावली आहे? ए डॉन, बी जंजीर, सी कालिया, डी शहनशाह. या अमिताभ बच्चनचे फॅन असल्यामुळे असे नाव का कुत्र्यांना? डॉन, जंजीर, कालिया, शहनशाह. तुम्ही जंजीर असं उत्तर देऊन टाकलेले आहे आणि तुमचं हे उत्तर बरोबर आहे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर. पाटील साहेब मला एक सांगा, पोलीस खात्यात डेअरिंगबाज अधिकारी कोण वाटतो तुम्हाला? तुम्हाला आवडला हा डेअरिंगबाज अधिकारी आहे असा? तर डेअरिंगबाज म्हणजे सगळे डेअरिंग करू शकतात. म्हणजे ज्यात जो पाठीमागचा विचार, आता जसं आम्ही हे केलं, म्हणजे जरा कळत नाही, म्हणजे आपण कर्तृत्वावर आहोत आणि फक्त आपल्याला कर्तृत्वच कळतंय, तोच डेअरिंगबाज समजायचा. असं त्या क्षणी जो निर्णय घेईल तो, पुढचा मागचा विचार न करता. बरं, पुढचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये पाटील साहेबांसाठी विचारा. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेरणेतून अब तक 56 हा चित्रपट बनवलेला आहे? ए दया नायक, बी विजय साळसकर, सी प्रदीप शर्मा, डी सचिन वाझे. अब तक 56 बघितला का नाही तुम्ही? नाही बघितला मी. और लय खास पिक्चर. तुम्हाला मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यावासा वाटतोय? नंतर घेता येईल ना मदतीचा. अजून 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. दया नायक असं उत्तर पाटील साहेब. का वाटलं दया नायक असं? साधारण म्हणजे हे सालसकर आणि नाईक हे दोघे जरा डॅसर होते आणि बहुतेक असा अंदाज आहे, चुकलं तरी हरकत नाही दिलं. ते मला रोखोक पण पाटील साहेबांचं चुकलं तरी हरकत नाही पण दिलं. पण तुमचं चुकलं नाही, हे उत्तर बरोबर आहे. दया नायक यांच्यावरनं स्फुरलेला, प्रेरणेतून आलेला हा सिनेमा अब तक 56 खूप चांगला सिनेमा आहे. तुम्ही आवर्जून बघा, थँक्यू. तुम्हाला आवडेल. पाटील साहेब मला सांगा, आतापर्यंत संरक्षण दिलं त्या राजकीय नेत्यांमध्ये कुठला नेता तुम्हाला आवडला? तसं माझ्या पिरियडमध्ये 3-4 जण चांगले ना. आता मुकेश पटेल होते साहेब, ते पण विचारायचे. पुन्हा भुजबळ साहेब ते पण विचारायचे. मुंडे साहेब ते पण म्हणजे विचारायचे. आणखीन मग म्हणजे जवळचा असा आवडला एकदम, म्हणजे असा खास आवडला असा नाहीच. खास आवडलेलं नाही, पण काही जण म्हणजे लक्षात राहिले. म्हणजे विचार करत होते, बाबा आपले बॉडीगार्ड आहेत आणि त्यांना त्यांचं जेवणाविवणाचं काय झालंय असं विचारत होते. बर बर बर. पुढचा प्रश्न पाटील साहेबांसाठी दे दणादण राऊंड मधला विचारा. चंद्रावर सर्वात पहिल्यांदा खेळण्यात आलेला खेळ कोणता? ए बॅडमिंटन, बी बेसबॉल, सी गोल्फ, डी क्रिकेट. चंद्र खेळाची आवड आहे की नाही पाटील? मी कबड्डी प्लेअर आणि म्हणजे स्टीमर होतो. खेळाची आवड आहे. का मदतीचा हात घ्यायचा आहे तुम्हाला? घेऊ शकतो. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे पाटील साहेबांना. काय नाही, कल्पना नाही. स्नेहलताई? गोल्फ असू शकतं. स्नेहलताईंना गोल्फ असं वाटतंय. तुम्हाला जा वाटतंय स्नेहलताईंच्या बरोबर? ठीक आहे, चुकलं तरी चालेल. चला. हो ना. स्नेहलताईंचं ऐकून त्यांनी उत्तर दिले गोल्फ असं उत्तर दिलंय. स्नेहलताई प्रेमळ आहेत, त्या नेहमीच आमची आताच मुलाखत झाली. मी सुद्धा म्हणजे पुण्याला जातो तर त्यांनी मला सांगितलं, माझ्या मुलीच्या वयाचे आहे समजा, तर खूप छान सांगितलं त्यांनी. आणि इंग्लिश मिडियममधून शिकले त्याच्यामुळे म्हणतो मला पण काय जमणार. मी पण सांगितलं मला पण कुठं नॉलेज आहे, पण इथं बोलवल्याबद्दल खूप मी थोडं नाराज आहे. माझी मुलं नाहीत, फॅमिली नाहीत, असं झालंय. बाकी दुसरं उत्तम. म्हणजे तुमच्या समोर आणि ह्यांच्या समोर मी आज आलो, बरं वाटलं, मला जरा समाधान वाटलं. प्रत्यक्ष भेटायला भेटलं. बाकी ही आपल्या हिंदी हिरो सगळ्यांच्या बरोबर मी फिरलोय, हे केलं असं सगळं, पण ते आपले मराठी कोणी भेटले नाहीत.
पण मराठी हिरोला कुठं बॉडीगार्ड असते, ते आपली बोंबलं झेंडत असतात रस्त्याने कुठे. हे पारती मराठीतला हिरो ते माहिती, मराठी हिरोला बॉडी नाही गार्डही नाही. पण स्नेहलताईंनी तुम्हाला जी मदत केली आहे ती जर तुम्ही घेतली नसती तर तुम्ही चुकला असतात. हे उत्तर बरोबर आहे. 1971 साली गोल्फ चंद्रावर पहिल्यांदा खेळण्यात आला. गोल्फ. पाटील साहेब तुम्ही नाही म्हणता म्हणता लईच आघाडी घेतली, 4ही उत्तर बरोबर. मला सांगा पाटील साहेब, त्याच्या आधी 26/11च्या वेळेस तुम्ही कुठे होतात? हां, 26/11च्या वेळेला मी रामराव पवार आपल्या बोरली रिजनला होते ना ॲडिशनल, त्यांच्या बरोबर होतो. तर आपल्या मंत्रालयाच्या समोर ते नवीन टॉकीज झाले आयनॉक्स, हा 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 हा, त्याच्या समोर मी गाडीला टेकून उभा होतो. तर एक म्हणजे जोडपं आलं, नवीन होते ते. मला म्हणे साहब बोला अभी इधर अपना ये अभिराम में फायर हो रहा है. आणि म्हणतो का, तुला कसं समजलं मी विचारलं तर म्हणतो आमच्या मोबाईलवर मेसेज आला, SMS कोणीतरी केला त्यांना. तर मग तेवढ्यात ते गेले आणि टॅक्सीवाला एक आला, टॅक्सीवाला. तो साहब देखो बोला इधर फार हो रहा है व्हीटी स्टेशनवर इधर. तर मग मी साहेबांना फोन केला, साहेबांना सांगितलं. साहेब म्हणे मी बाहेर येतो. तर मग आम्ही लगेच तिथून निघालो आणि वरळी पोलीस कॅम्पात जाऊन जॅकेट घेतले, पहिले जॅकेट. आम्ही तिथून लगेच CP ऑफिसला निघालो. तर आम्ही GT हॉस्पिटलकडून असं चालत चालत पुढे गेलो आणि GT हॉस्पिटलला गेल्यानंतर अहो तिथं पुरे रक्तान भरलेले असे वॉचमॅन वगैरे पडले होते. एकाची लाठी मी अशी ओढतो तर ती निघत नव्हती, असे एवढे घट्ट पकडले. तो मेला होता. तर नंतर मग मला म्हणे साहेब माझ्याबरोबर या पुढं वरती. तर आमच्या एक PSI वगैरे असे 5-6 बॉड्या होत्या. मग स्वतः मी उचलून खाली आणल्या आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग आम्हाला एक मदतीसाठी एक प्लाटून बोलवला आणि आम्ही तिकडे ते कुलाब्याला ती बिल्डिंग नरिमन हाऊस, हां, तिथे ते अतिरेकी होते. तिथं गेल्यानंतर आमच्या साहेबांनी पुरं म्हणजे बंदोबस्त असा लावला आणि ती लाईट, पहिले लाईट कापायला लावली आणि नंतर पाण्याचे कनेक्शन. नंतर मग दुसऱ्या दिवशी मग उजळल्यानंतर मग ते हेलिफॅटनी वगैरे ते हे केलं. पण रात्र आम्ही झोपलो नाही अजिबात, रात्रभर तुम्ही जागे होते. आणि माझे तर कपडे बिपडे रक्तात माखले होते ते प्रेत काढून वरून, असं हे झालं. पण तुम्ही नेहमी जीवावर उदार होऊन सगळीकडे जात असता. ते वाचवण्याचाही प्रसंग असेल सिलिंकवरचा किंवा हा अतिरेकी हल्ला असेल. पाटील साहेब घरच्यांना नेहमी टेन्शनच असतं ना? हा, जाईपर्यंत टेन्शनच असतं खरं. पण आज नाही ना? आज नाही. मोबाईल आता मी बंद करून ठेवला, नाही तर 2-3 मला मोबाईल आलेच म्हणजे चौकशी करतात. पण आज हप्ता बंदला आलात हे माहिती आहे सगळ्यांना. खूप झाल्यात ती घरात पडपडते. इथं आता जर असते तर बरं झालं असतं माझी फॅमिली. बरं आली ना ती म्हणे तुम्ही काय प्रश्न विचारणार मला म्हणे. नाही मी विचारले नसते. वहिनी तुम्हाला इथून राम करतो, तुम्ही असतं तर आम्हाला जास्त मजा आली असते. मी काही फार अवघड प्रश्न विचारले नसते पाटील साहेबांबद्दलच. आणि त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, ते आमच्या लक्षात आलंय. कारण ते दर 2 वाक्यांनी तुमचं नाव घेतायत, यावरून आमच्या लक्षात आलेलं आहे. पाटील साहेबांसाठीचा घे दमाना राऊंड मधला शेवटचा आणि 5वा प्रश्न विचारा. यापैकी कोणत्या कलाकाराने महात्मा गांधींबरोबर काम केलेले आहे? A. अशोक कुमार, B. बलराज साहनी, C. मोतीलाल, D. पृथ्वीराज कपूर. तुम्ही तरुणपणी पण पाहिले नाही पाटील साहेब सिनेमे? पिक्चरचा नाही एवढा शौक नव्हता मला. कुठल्याही एका उत्तराची एंट्री करून टाका. चला. बलराज साहनी असं उत्तर दिले पाटील साहेबांनी. का उत्तर द्या वाटलं बलराज साहनी? हे मला पण नाही निश्चित माहिती, पण अंदाजे दिले. चुकल ह्या हेतूने दिले. काय डेंजर माणूस आहे हा. आणि हे उत्तर बरोबर आहे. 5 पैकी 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे पाटील साहेब डायरेक्ट दे दनादन राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत. पण एक पेच आपल्या समोर निर्माण झालाय. शरद पोंक्षे आणि स्नेहलताई यांच्यामध्ये टाय झालेला आहे. 3-3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत. माझ्या समोर पेच प्रसंगातून वाट कशी काढायची हे आपण आता ठरवणार आहोत. दोघांना मिळून मी एक प्रश्न विचारेल. जो पटकन उत्तर बरोबर देईल तो दे दनादन राऊंड मध्ये पाटील साहेबांबरोबर पोहोचेल. स्नेहलताई, शरद पोंक्षे दोघांनाही मनापासून शुभेच्छा. टाय साठीचा दोघांचाही प्रश्न विचारा.
खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याच्या मुलीने चित्रपटात नटी म्हणून काम केले नाही? ए ऋषी कपूर, बी अनिल कपूर, सी रणधीर कपूर, डी शशी कपूर. दोघांनीही उत्तर दिलेले. शरदने उत्तर दिले ऋषी कपूर, स्नेहलने उत्तर दिले रणधीर कपूर. बरोबर उत्तर आहे शरद पोंक्षे यांचं. याचाच अर्थ दे दणाद. मला जरा बोलायचंय. मला वाटतं की ह्यांनी पुढे खेळावं. याचं कारण एका भयंकर बॉम्बस्फोटानंतर जी जर्मन बेकरी नेस्तनाबूत झाली होती ती पुन्हा उभी करण्याचं आणि त्यांच्या वडिलांची बेकरी पुन्हा चालू करण्याचं ह्यांचं स्वप्न आहे. मी पुढे जाऊन फारसा काही माझ्या आयुष्यात फरक पडणार नाहीये, पण त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन जर त्यांना काही थोडीफार रक्कम इथून जर मिळत असेल तर त्यासाठी त्यांनी पुढे जाण्यासाठी मी इथून मागे जायला खूप आनंदाने तयार आहे. शरद पोंक्षेंनी ऋषी कपूर असं उत्तर दिलं आणि ते बरोबर होतं. पण शरदचं म्हणणं असं आहे की माझ्यापेक्षा जास्त आज गरज स्नेहलताईला आहे. स्नेहलताईला उभं राहण्यासाठी मदत. शरद पुढे. मराठी कलावंतांमध्ये काय असतं या प्रश्नाचं फार सहज, सोपं आणि साधं उत्तर. मगाशी मी गमतीनं म्हणालो मराठी नटांकडे बॉडी नसते त्यामुळे गार्डही नसतात. पण मराठी नटांकडे काय असतं हे आज आपल्याला याची देही याची डोळ्यात दिसलेलं आहे. शरद, या तुझ्या गोष्टीबद्दल मला एकदा तुला या स्पर्धेमधल्या आजपर्यंतच्या भागांमध्ये कधीही अशी दुर्मिळ आणि विलक्षण घटना घडली नव्हती जी आज शरद पोंक्षेंमुळे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शरदचं मनापासून अभिनंदन आणि या गोष्टीबद्दल आम्हाला त्याचा मोठेपणा दिसलेला आहे. आणि मेडिमिक्सच्या वतीनं एक छोटंसं गिफ्ट मी शरदला देतो जे तुझ्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. जाता जाता एक छोटंसं आवाहन करतो सर्व रसिकांना. आतापर्यंत माझ्या सर्व कलाकृतीवर भरभरून प्रेम केलं. मी पहिल्यांदा दिग्दर्शित करत असलेलं एक नाटक या दसऱ्याला येते विजयादशमीच्या मुहूर्तावर. एका क्षणात संदीप जंगम लिखित आणि माऊली प्रोडक्शनची निर्मिती आहे. माझं दिग्दर्शन आहे. मी स्वतः अश्विनी एकबोटे आणि सचिन देशपांडे, सुचेत गवई असे आम्ही चौघजण त्यात काम करतो आहोत. आवर्जून बघायला या. तुमचे आशीर्वाद शुभेच्छा सदैव आमच्या पाठीशी उभ्या असू देत. धन्यवाद. पहिला प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? ए ब्रह्मपुत्रा, बी गोदावरी, सी गंगा, डी यमुना. स्नेहलताईंनी उत्तर दिले गंगा आणि पाटील साहेबांनी ब्रह्मपुत्रा असं दिलेलं आहे. स्नेहलताईंचं उत्तर बरोबर आहे. 40% रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. पाटील साहेबांचे 10% कमी झाले, ते सुद्धा 40%वर. दोघे आता 40% दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा दुसरा प्रश्न विचारा. खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये चेंडूचा आकार सर्वात मोठा असतो? ए क्रिकेट, बी टेबल टेनिस, सी टेनिस, डी व्हॉलीबॉल. दोघांनी उत्तर दिले व्हॉलीबॉल असं. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण यामध्ये 10% जमा होत आहेत स्नेहलताईंच्या खात्यात. अभिनंदन. दे दणादण राऊंड मध्ये तिसरा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. यापैकी कोणती मूळ संख्या नाही? ए 17, बी 19, सी 21, डी 23. पाटील साहेबांनी 17 असं उत्तर दिलंय. स्नेहलताईंनी 23 असं उत्तर दिलंय. दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 21. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला केवळ त्या संख्येने किंवा 1 ने भाग जातो त्याला मूळ संख्या असं म्हणतात, प्राईम नंबर. त्याचं उत्तर 21 असं बरोबर होतं. हरकत नाही. 10% दोघांचे कमी झालेत. स्नेहलताई 40%वर, पाटील साहेब 30%वर. दे दणादण राऊंड मधला पुढचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. महाराष्ट्रात ट्रकच्या नंबरचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो? ए हिरवा, बी पिवळा, सी काळा, डी सफेद. स्नेहलताईंनी उत्तर दिले हिरवा, पाटील साहेबांनी उत्तर दिले काळा.
दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. ट्रकच्या नंबरचा पृष्ठभाग कुठल्या रंगाचा असतो? अरे एवढ्या लोकांना माहिती होय पाटील, याला काय स्नेहलताई 30%, पाटील साहेब 20%. दे दणादण राऊंड मधला शेवटचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. एलिफंटा गुंफा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ए मुंबई, बी मुंबई उपनगरी, सी रायगड, डी ठाणे. स्नेहलताईंनी उत्तर दिलंय मुंबई, गुणाजी पाटील साहेबांनी उत्तर दिलंय रायगड. पाटील साहेबांनी रायगड असं उत्तर दिलंय, ते बरोबर आहे. पण यामध्ये गंमत अशी झाली आहे, स्नेहलताईंनी आधी उत्तर दिले त्यामुळे त्यांच्या खात्यातले 10% कमी होतील, म्हणजे त्या 20%वर पोहोचतील. आणि पाटील साहेबांनी उशिरा उत्तर दिले, त्यांच्या खात्यात काही फरक पडणार नाही, ते पण 20%वर. इथे पुन्हा एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. दोघेही 20% आहेत. दोघांमध्ये टाय झालेला आहे. दोघांसाठीचा दे दणादण राऊंड मधला टाय साठीचा प्रश्न विचारा. गाडी शिकताना गाडीवर एल हे चिन्ह कोणत्या रंगाचे असायला हवे? ए पिवळा, बी काळा, सी लाल, डी सफेद. दोघांनी लाल असं उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण यामध्ये गंमत अशी झाली आहे, स्नेहलताईंनी आधी उत्तर दिले. याचाच अर्थ आजच्या विजेच्या आहेत स्नेहल खरसे. पाटील साहेबांनी थोडा उशीर केला, त्यामुळे त्यांना या स्पर्धेत आपल्याला निरोप द्यावा लागतोय. पाटील साहेब या. मेड इन मिक्सच्या वतीनं पाटील साहेबांना हे एक छोटंसं गिफ्ट, जे तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. पाटील साहेब, या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात आणि तुम्ही इतक्या निर्मळपणे आणि मोकळेपणाने बोललात, त्याचा आनंद आम्हाला जास्त झाला. पाटील साहेब, तुमच्या भावी कारकिर्दीला झी मराठीच्या हप्ता बंचच्या वतीनं खूप मनापासून शुभेच्छा. स्नेहलताई, आता कसं वाटतंय? धक्का बसलाय मला. दे धक्का ऐक. दे धक्का ऐकून धक्का बसलाय. एक प्रश्न मी विचारेल, बरोबर उत्तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळवून देईल, चुकीचं उत्तर तुम्हाला 40,000 रुपये मिळवून देईल. दे धक्का राऊंड मध्ये स्नेहलताईंसाठीचा प्रश्न विचारा. हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय? ए फॅट मॅन, बी बिग बॉय, सी लिटिल बॉय, डी लिटिल मास्टर. कुठल्या उत्तराची एंट्री करावीशी वाटेल? लिटिल मास्टर असं थोडंफार वाटतंय. लिटिल मास्टर असं उत्तर तुम्ही दिलंय स्नेहलताई. पण स्नेहलताई, हे उत्तर चुकलेलं आहे. हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव लिटिल बॉय असं होतं आणि नागासाकी या शहरावर टाकलेल्या बॉम्बचं नाव फॅट मॅन असं होतं. 2 लाख लोक बळी गेली या दुर्दैवी हल्ल्यामध्ये. जरी तुमचं उत्तर चुकलेलं असलं तरी 20% रक्कम तुमच्या खात्यात जमा, म्हणजे 40,000 रुपये तुम्ही इथनं घेऊन जाणार आहात. पण आज मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय की अवघ्या 21व्या वर्षात उभं राहण्याचा प्रयत्न करणारी ही तरुण मुलगी आणि तिचं कुटुंब पुण्यामधल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट दुर्घटनेमध्ये त्यांची बेकरी हिरावली गेली. परंतु त्यांना पुन्हा उभं राहायचंय, त्यांना पुन्हा नेटाने काम करायचंय, म्हणून झी मराठीच्या वतीनं, हप्ता बंचच्या वतीनं 1 लाख रुपयांची मदत आम्ही तुम्हाला करतोय. 1,40,000 रुपये आज आपण स्नेहलताईंना इथून देतोय.
आमचे बँकिंग पार्टनर पीएमसी बँकेने आता 75 सेवा स्थानांचा टप्पा पार केलाय आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पीएमसी बँकेने आता मोबाईल पे ही एक अभिनव संकल्पना सुरू केलेली आहे. स्नेहलताई, विकोच्या वतीने एक छोटीशी भेट तुम्हाला. Vico Turmeric in shaving cream base. स्नेहलताई, आता कसं वाटतंय? मी खूप ऍक्च्युली इमोशनल झाली आणि मी माझं व्यक्त करू शकत नाही. माझं खरंच म्हणजे झी मराठीनी तुम्ही सगळ्यांनी मला एवढं मदत केली त्याच्यासाठी धन्यवाद. मला या कार्यक्रमावर बोलवलं, मला माझे इमोशन्स व्यक्त करण्याचं संधी दिली त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद. स्नेहलताई, आमच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे की यानंतर लवकरात लवकर पुन्हा एकदा जर्मन बेकरी तुम्ही उभी करायची आहे आणि आम्ही स्वतः जर्मन बेकरीमध्ये पुण्याला आलो की आमची सगळी टीम तुम्हाला भेटीला येईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. स्नेहलताई, तुम्ही खरं तर या 21 हे काही वय नाही कुठल्याही मोठ्या युद्धासाठीचं किंवा आयुष्याला कुठल्याही कटू प्रसंगाला सामोरं जाण्याचं, पण तुम्ही सातत्याने आयुष्याशी संघर्ष करत आहात. देवावर तुमची तितकी श्रद्धा आहे आणि तुमची श्रद्धा कधीही न ढळो अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि हा भाग इथे संपवतो. धन्यवाद.